नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की बुद्धिमत्तेच्या व्याख्या. या व्हिडिओमध्ये बघूयात बुद्धिमत्तेच्या उत्पत्त्या. ओके, चला सुरू करू. बघा, बुद्धिमत्तेच्या उत्पत्त्या बघा. पहिली आहे बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत हा कुणा मांडलेला आहे, यांचे जनक कोण आहेत तर स्पियरमन हे आहेत. स्पियरमन यांनी काय सांगितलेलं आहे, जी म्हणजे सामान्य घटक म्हणजे जनरल, यस म्हणजे विशेष घटक म्हणजे स्पेशल, आणि तर्क, अनुमान, तुलना हे सामान्य घटक सर्वांसारखे, विशेष घटक सर्व व्यक्तीत भिन्न असतात. म्हणजे सामान्य घटक हे सगळ्यांमध्येच आढळून येतात, पण स्पेशल घटक म्हणजे विशेष घटक हे काही लोकांमध्येच आढळून येतात. प्रत्येक व्यक्तीत वेगळे वेगळे आहे. बघा, काही लिहिणे, वाचणे ह्या गोष्टी सगळ्यांना येतात, पण कुणाकुणाला ड्रॉइंग खूप छान येते. म्हणजे हा काय आहे, त्याच्यातला एक विशेष घटक आहे. म्हणजे हा प्रत्येकामध्ये सारखा असतो का, नाही, वेगळा वेगळा असतो. तर त्यानुसार यांनी दिलेले आहे आय म्हणजे इंटेलिजन्स, जी मध्ये जनरल, आणि S1 S2 S3 म्हणजे स्पेशल घटक कोणते आहेत त्यांच्यामध्ये, S1 S2 S3. जनरल, जी म्हणजे जनरल सगळ्यांसारखे, पण S1 S2 S3 हे स्पेशल घटक किती आहेत हे ऍड करत जायचं. ओके, नेक्स्ट बघा, बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत किंवा संख्यात्मक सिद्धांत. बुद्धिमत्तेचा बहुघटक किंवा संख्यात्मक सिद्धांत. बघा, हा घटक कोण मांडला आहे तर थॉर्नडाईक यांनी मांडलेला आहे. हे काय सांगतात की बौद्धिक क्षमता स्वतंत्रपणे कार्य करतात. बौद्धिक क्षमता काय करतात त्यांच्यामध्ये की स्वतंत्रपणे कार्य करतात, त्यांना कोणत्याही मापनाची गरज नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, बुद्धिमत्तेचा अनेक घटक सिद्धांत थर्स्टन यांनी मांडलेला आहे. तर यांनी काय केलं आहे की बुद्धिमत्तेला डिवाइड केलेलं आहे. बघा, बुद्धिमत्तेचे त्यांनी 13 घटक दिलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी 7 हे प्राथमिक मानसिक क्षमता हे घटक दिलेले आहेत. त्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी की 7 प्राथमिक मानसिक क्षमता महत्वाच्या असतात. 13 घटकांपैकी ज्या पहिल्या 7 येतात त्या खूप महत्वाच्या क्षमता असतात. त्या क्षमता कोणत्या तर बघा, संख्या, स्मृती, भाषा, अवकाश, अनुमान, अवबोध, समस्या निराकरण. ह्या 7 ज्या आहेत का प्राथमिक मानसिक क्षमता महत्वाच्या आहेत त्यांच्यामध्ये. तर तेच त्यांनी इंटेलिजन्स बरोबर PMA 1 2 3 असे ऍड करत जायचे. जसं की हे स्पेशल 1 2 3 ऍड केले, तसे यांनी जनरल घटक दिलेलं नाही. यांनी फक्त बुद्धिमत्तेचे 13 घटक दिले, त्याच्यातले हे 7 आहेत, हे 7 इम्पॉर्टंट आहेत, तेच त्यांनी ऍड करत गेलेत. ओके, नेक्स्ट बघा, बुद्धिमत्तेच्या त्रिमितीय संरचना विश्लेषण सिद्धांत SI मॉडेल. हे आहे SI मॉडेल. बघा, तर हे दिलेलं आहे गिलफोर्ड यांनी दिलेलं आहे. याच्यावरती पण बरेच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. बुद्धिमत्तेचा त्रिमितीय संरचना विश्लेषण सिद्धांत कुणी मांडला, SI मॉडेल कोणी दिले तर हे गिलफोर्ड यांनी दिलेलं आहे. बघा, 1959 मध्ये 3 फेसेस ऑफ इंटेलिजंट या ग्रंथात, आता यांनी गिलफोर्ड यांनी इंटेलिजंट वरती कोणता सिद्धांत, कोणता ग्रंथ लिहिलाय हे पण विचारलं जातं. छोटे छोटे गोष्टी विचारल्या जातात मित्रांनो, बारकाईनं लक्ष द्या. 3 फेसेस ऑफ इंटेलेक्ट या ग्रंथात सिद्धांताची मांडणी केली. 1959 मध्ये यांनी काय केले, 3 फेसेस ऑफ इंटेलेक्ट या ग्रंथात त्यांनी मांडणी केली. आशयाचे 4, प्रक्रियेचे 5 व निर्मितीचे 6 असे 4 × 5 × 6 = 120 बुद्धिमत्तेचे पैलू असतात. म्हणजे यांनी काय सांगितले आहे, आशयाचे 4 पैलू, प्रक्रियेचे 5 पैलू आणि निर्मितीचे 6 पैलू असे हे मल्टिप्लाय केले तर 120 होतात. तर हे 120 पैलू हे बुद्धिमत्तेचे असतात. हे गिलफोर्ड यांनी 3 फेसेस ऑफ इंटेलेक्ट या ग्रंथामध्ये त्यांच्या मांडलेलं आहे. पुढे संशोधनातून 150 पैलू मांडले असल्याचे मांडले. मग त्यांनी परत संशोधन केलं, संशोधनामध्ये 150 पैलू त्यांना सापडले, ते मांडले. भिन्न विचार प्रक्रिया बुद्धिमत्तेत महत्वपूर्ण. आता बघा,
नेक्स्ट बघा बुद्धिमत्तेचा समूह घटक सिद्धांत. समूह घटक सिद्धांत हा कोण मांडलेला आहे की थॉम्सन यांनी मांडलेला आहे. बुद्धिमत्तेचे घटक स्वतंत्रपणे कार्यरत नसून ते समूहाने कार्य करतात. बुद्धिमत्तेचे जे घटक असतात ते समूहाने कार्य करतात, स्पेशल स्वतंत्र कार्य करत नाहीत. जसे की जनरल इंटेलिजन्स आणि स्पेशल इंटेलिजन्स हे दोन घटक मिळून कार्य करतात, वेगळं वेगळं कार्य करत नाहीत. ओके. नंतर काय दिले, स्फटिकमय त्रिकूट बुद्धिमत्ता सिद्धांत. हे कोण मांडले, स्टेनबर्ग यांनी मांडले. घटक संदर्भीय, अनुभव मिश्रित व संदर्भीय स्वरूपाची बुद्धिमत्ता मांडली यांनी. बघा बुद्धिमत्तेचा बहुविध सिद्धांत कोण मांडला आहे, तर हॉवर्ड यांनी मांडलेला आहे. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, बुद्धिमत्तेचे 7 क्षेत्रे मांडली आहेत. आणखी सिद्धांतात गार्डनर 2 संशोधन करून त्यात समाविष्ट केल्या. त्यांची संख्या सध्या 9 आहे. त्यात भाषा, अवकाश, चेतना विज्ञानावर, निसर्ग, आंतरक्रिया विषयक, तर्क अनुमान, स्वविषयक आधारित बुद्धिमत्तेचा अंतर्भाव होतो. यांनी वेगवेगळ्या बुद्धिमत्तेचे पैलू मांडलेले आहेत, क्षेत्रे मांडलेली आहेत बुद्धिमत्तेची. ओके. तर बघा नेक्स्ट बघा बुद्धिमत्तेचा एक घटक सिद्धांत. एक घटक सिद्धांत कोण मांडला आहे, तर बिने आणि टर्मन यांनी मांडलेले आहेत. 2 मानसशास्त्रज्ञ आहेत, त्यांना जनक म्हटलं जातं बुद्धिमत्तेचा एक घटक सिद्धांताचा. बघा बुद्धिमत्ता एकच मानसिक क्षमता असून ती विविध उत्पत्ती क्षेत्रात कार्यरत असते. ही बुद्धिमत्ता ही एकच मानसिक क्षमता आहे, पण प्रत्येकामध्ये वेगवेगळी कार्य करते. बघा मेंदू संदर्भीय बुद्धिमत्तेचे प्रारूप. मेंदू संदर्भीय बुद्धिमत्तेचे प्रारूप हे कोण मांडले, तर नेड हर्मन यांनी मांडले. त्यांच्या मते काय बघा, डावा मेंदू तार्किक, भाषिक, गणितीय, व्यवहारवादी काळाचे भान. म्हणजे आपल्यात 2 मेंदू असतात, एक डावा मेंदू आणि एक उजवा मेंदू. तर डावा मेंदू काय करतो की तार्किक, भाषिक, गणितीय, व्यवहारवादी काळाचे भान ह्या गोष्टी हँडल करतो. ओके. आणि उजवा मेंदू कोणत्या गोष्टी हँडल करतो की प्रेरणा, कल्पक, नृत्य, चित्रकला, संगीत, सृजनशीलता हा उजवा मेंदू कार्य करतो. ओके. ह्या आहेत बुद्धिमत्तेच्या उपपत्त्या.